नमस्कार, मी ऋतिका तुमचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. कशा आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर आजचा विषय म्हणजेच घरातली प्रसन्नता, घरामधील पॉझिटिव्हिटी, घरामधील सकारात्मक वातावरण. तर आपल्या सगळ्यांना आपलं घर खूप छान सजवायला आवडतं, प्रसन्न बघायला आवडतं. पण आपल्या घरामध्ये आपण कुठल्या गोष्टी कशा ठेवतो, आपला वावर कसा आहे, या सगळ्यावरूनच आपल्या घराची वाईब डिपेंड करत असतात. सगळेजण आपल्या परीने घर सजवतात. सगळ्यांना वाटतं आपलं घर हे सुंदर दिसावं. घरात सगळं आहे, पैसा आहे, वस्तू आहेत, माणसं आहेत. पण जर घरात शांतता नसेल, प्रसन्नता नसेल, मनाला समाधान वाटेल असं नसेल, तर त्या घराला घरपणच उरत नाही. तर आज मी तुम्हाला काही गोष्टी शेअर करणार आहे. जर तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या, तर तुमच्या घरामध्ये प्रसन्नता आणि छान असं वातावरण निर्माण होईल. खूप पॉझिटिव्हिटी तुमच्या घरामध्ये येत असते. तर या सगळ्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे निसर्ग. निसर्ग इतकं सकारात्मक आहे की त्याच्यासारखं दुसरंच काही गोष्टी नाहीयेत. आपण जे निसर्गाला देतो, जी निसर्गाची काळजी घेतो, जी सेवा करतो, तेच निसर्ग आपल्याला देत असतं. निसर्गाचा हिरवळपणा बघून आपल्याला मनाला शांत होऊन जातं. मनामध्ये एक चांगली सकारात्मक आणि पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होत असते. त्यामुळेच असं म्हटलं जातं की निसर्गातील ही जी काही आपली झाडं आहेत, ती आपल्या घरातील निगेटिव्हिटी ऑब्झर्व करत असतात. त्यामुळेच घरामध्ये प्रत्येकाने झाडं लावली पाहिजे शास्त्रानुसार, किंवा इंडोर प्लांट लो मेंटेनन्स हल्ली झाडंही मिळतात. त्यामुळेच निसर्गाची साथ घेऊन निसर्गासोबत आपण आपलं आयुष्य जगायचं असतं. अशा प्रकारे आपल्या घरात वेगवेगळी झाडं लावल्यावर त्याला जी काही फुलं फळं येतात, तेव्हा आपल्याच मनाला समाधान वाटतं आणि खूप भारी वाटतं. मनाला एक छानपैकी अशी निसर्गाची निर्मळ अशी शांतता मिळत असते. त्यामुळेच माझी इच्छा आहे की सगळ्यांनी आपल्यामध्ये घरामध्ये छान अशी वेगवेगळी प्रकारची झाडं लावावी आणि आपल्या घरातील वातावरण हे शांत, निर्मळ असं निर्माण करावं. तर निसर्ग जेवढं आपल्याला देतो, तेवढी आपण त्याची काळजी घेतो, तेवढंच आपल्या घरामध्ये चांगली एनर्जी एंटर करत असते. त्यामुळे निसर्गाचा आस्वाद घेता घेता आपल्या घरामधील छान असं निसर्गरम्य वातावरण निर्माण करायचं आणि आपल्या घराला प्रसन्न ठेवायचा प्रयत्न करायचं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच भक्तीचा मार्ग. देवाची रोज पूजा, नामस्मरण यामुळे घरामध्ये आध्यात्मिक वातावरण निर्माण होत असते. घरातील कुठलीही एक व्यक्ती जरी देवाचं चांगल्या प्रकारे करत असेल, तर त्याचे सगळे पुण्य हे पूर्ण घराला मिळत असते आणि पूर्ण घराचं चांगलं होत असतं. सगळ्यांना चांगले आरोग्य, चांगलं सगळं मिळत असतं. रोज देवाची पूजा करणे, तसेच देवघर योग्य दिशेला असलं पाहिजे. त्यानंतर देवाची रोज अशी सेवा झाली पाहिजे. तुमच्या कुलदेवाची सेवा करणे, तसेच रोज संध्याकाळ सगळा दिवा लावणे, धूप अगरबत्ती लावून चांगलं वातावरण निर्माण करणे, तसेच वेगवेगळे स्तोत्र यांचं तारक मंत्र याचं सगळं सगळं असे गाणे लावून आपलं वातावरण चांगलं निर्माण करणे. यामुळेच घरामध्ये एक चांगली पॉझिटिव्हिटी येत असते आणि अशा प्रकारे आपलं घर खूप प्रसन्न असतं. निशुंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच घरातील स्वच्छता. जिथे स्वच्छता तिथेच लक्ष्मी वास करत असते. त्यामुळे जिथे आपण स्वच्छ करू तिथेच पॉझिटिव्हिटी निर्माण होत असते. घरातली कुठलीही गोष्ट म्हणा, आपण घरात थोडीशी जरी साफसफाई केली तर आपल्याच मनाला उभारी येत असते आणि त्यामुळेच आपल्याला किती छान वाटते ना. घरातील एक एक कोपरा असतो ना, तो हळूहळू 1-2 दिवसांनी तिथून तुम्हाला नको असलेले अडगडीचे सामान कोणाला तरी देऊन टाका, किंवा खराब झालेली वस्तू फेकून देणं. त्या वस्तूंची वेळेवर विल्हेवाट करा. प्रत्येक गरजेची गोष्ट वापरात येत नसेल त्या गोष्टीला लगेच डिस्कार्ड करा. त्यामुळे जर तुम्ही ती वस्तू ठेवल्या तर घरामध्ये ती एक प्रकारची निगेटिव्हिटी जनरेट करत असते. अशा वेळेस घराला वापर नसलेल्या वस्तूंची वेगवेगळी विल्हेवाट करून तुम्ही तुमच्या घरातील निगेटिव्हिटी दूर करू शकता. अशा प्रकारे तुमच्या घरात स्वच्छ व सुंदर दिसेल आणि घर एकदम प्रसन्न आणि एक पॉझिटिव्ह वाईब तुमच्या घरात येत असते. अशा प्रकारे तुमच्या घराला एक छान असं घरपण येतं. एकदम सुंदर असं आपलं तुमचं घर मस्त पाहायला आणि राहायलाही खूप छान वाटत असतं. अशा प्रकारे
जर तुम्ही घरामध्ये प्रत्येक दिवशी थोडी साफसफाई केली तर तुमच्यावर एकदाच लोड येणार नाही आणि तुमचं घरही स्वच्छ होईल आणि घरामध्ये एकदम प्रसन्नता पसरेल. अशा प्रकारे आपण चौथी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच मोबाईलचा अतिरेक वापर. तर हल्ली काय होतं, मोबाईलचा अतिरेक वापर होतो त्यामुळे नात्यांचा अंत होत आला आहे. प्रत्येकजण आपला मोबाईल घेऊन बसतो. एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी किंवा एकमेकांशी संवाद साधण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही, तशी त्यांना गरजही वाटत नाही. त्यामुळे आपल्यामधील जे काही प्रेम आहे, जे काही आपुलकी आहे, जे काही बॉन्ड आहे ते फार कमी होत चाललं आहे. आतली प्रत्येक काम हे मोबाईल शिवाय होत नाही. प्रत्येक काम करताना समोर मोबाईल लागतो, कानाला हेडफोन लागतो आणि अशा प्रकारे हल्लीची लहान मुलं मोबाईल शिवायही जेवत नाही. त्यामुळे आपल्याला असं याची जाणीव झाली पाहिजे की मोबाईलचा अतिरेक वाढत आहे. त्यामुळे आपल्या नात्यांमध्ये प्रश्न निर्माण होत आहे. हे जर आपल्याला रिअलाइज झाले तर मोबाईलचा वापर कमी होईल. त्यामुळे एकांमेकांमध्ये संवाद साधले जातील आणि अशा प्रकारे घरामध्ये एक पॉझिटिव्ह माणसामध्ये निर्माण होईल व ताणतणाव कमी होईल. अशा प्रकारे पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच मनाचा इगो आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे. तुमचा इगो मीच का बोलू, मीच का ॲडजस्ट करू, मीच काय सगळं ऐकून घेऊ आपल्यासोबत नेहमी होत असते. तर हा जो इगो आहे तोच आपल्या घरात अशांतता पसरवत असतो. उदाहरणार्थ घरातील एक स्त्री ही सगळी कामं करत असते. स्त्रियांना आपण गृहीत धरलं जातं. त्यामुळे काय होतं, एक तिची सारखी चिडचिड होत असे. मग एकमेकांवर राग कामावर काढणे यामुळे तिला नेहमीच असं वाटतं की तिचं कोणी ऐकत नाही आणि तिलाच ॲडजस्ट करावं. मग याच्यावर उपाय म्हणजेच अशा छोट्या-छोट्या गोष्टी मांडून आपण संवादाने एकमेकांशी बोलून घ्यायच्या असतात. त्यामुळे तुम्ही अशा गोष्टी फॉलो केल्या तर तुमच्या घरामध्ये कधीच भांडण होणार नाही, कधीच ताणतणाव होणार नाही. यामुळे तुमच्या घरातील वातावरण शांत आणि पॉझिटिव्ह राहील. अशा प्रकारे जर तुम्ही मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या तर तुमच्या घरामध्ये नक्कीच शांतता राहील. तुमचं घर हे प्रसन्न वाटेल, डोळ्यांना असं भरेल आणि तुमच्या घरामध्ये शांतता तसेच आनंददायी घर तुमचं राहील. जर तुम्ही या गोष्टी फॉलो करून तुमच्या घरामध्ये काही बदल झाले असतील तर नक्की कमेंट करून मला सांगा आणि तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्वतःच्या घरावर, मनावर आणि माणसावर प्रेम करायला शिका. पुन्हा भेटूया अशा छानशा विचार. तिथपर्यंत बाय.